वाढवण बंदराचा विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या सकाळच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये दिसून आलाय। महाराष्ट्राच्या प्रगतीत या बंदराचं किती मोठं योगदान असणार आहे आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात? वाढवण बंदर हे भारताला एक मॅरिटाईम पॉवर बनवणार आहे, कारण जगातल्या पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे। आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये, ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत। जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉर्ट-लेड डेव्हलपमेंटनी झालेली आहे। बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली, आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि JNPT पोर्टने गेले 30 वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे। आता याच्यापेक्षाही 3 पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रियल एरिया तयार होणार आहे, न्यू एज इंडस्ट्री येणार आहे, ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्रॉम डे 1 आपण वाढवण बंदर जे आहे हे एक 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतो आहे। त्यामुळे हे पोर्ट-लेड डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे 50 वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे 50 वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास हा या वाढवण बंदराने होणार।